नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत. संसार करायचा म्हटला तर स्त्री व पुरुष ही दोन्ही चाके समान असावी लागतात. यातील एक जरी डचमळले तरी संसाराची अवस्था फार बिकट होते. याचे वास्तववादी चित्र दर्शवणारी एक कविता मी सादर करतो. कविता स्वलिखित आहे. कवितेचं नाव आहे तू गेल्यापासून. डोळ्यात आसवांचा समुद्र पसरला आहे तू गेल्यापासून. डोळ्यात आसवांचा समुद्र पसरला आहे तू गेल्यापासून. प्रत्येक दिवस तुझ्याच आठवणींवर जगतोय. प्रत्येक दिवस तुझ्याच आठवणींवर जगतोय तू गेल्यापासून. आणि लेख तुझा मला आई कुठे विचारतो. लेख तुझा मला आई कुठे विचारतो. बोट करून आकाशाकडे तारा मी दाखवतो तू गेल्यापासून. बोट करून आकाशाकडे तारा मी दाखवतो तू गेल्यापासून. आणि पोरीनं तुझ्या आता आपला आवरून घरावरनं पण शिकलंय. पोरीनं तुझ्या आता आपला आवरून घरावरनं पण शिकलंय. पण पहाटेला सडा टाकून रांगोळी काढणं आता कायमच चुकलंय तू गेल्यापासून. मी पण शिकलोय आता भात भाकरी पिठलं. मी पण शिकलोय आता भात भाकरी पिठलं. पण तुझ्या हातची चव विसरणं अजून पण नाही जमलं तू गेल्यापासून. पण तुझ्या हातची चव विसरणं अजून पण नाही जमलं तू गेल्यापासून. देवासमोर घरात दिवा अजूनही कायमचा असतो तेवत. देवासमोर घरात दिवा अजूनही कायमचा असतो तेवत. पण दिवाळीला तुझ्यासारखं घर कोणी नाही सजवत तू गेल्यापासून. पण दिवाळीला तुझ्यासारखं घर कोणी नाही सजवत तू गेल्यापासून. मुलांच्या आईबाबांना शाळेत बोलवले असता मी एकटाच जातो शाळेत भेटायला. मुलांच्या आईबाबांना शाळेत बोलवले असता मी एकटाच जातो शाळेत भेटायला. आई कुठे विचारले असता ओठ जड होतात आई नाही म्हणायला. आई कुठे विचारले असता ओठ जड होतात आई नाही म्हणायला. मुलांच्या मनातलं कोणी नाही ग समजत आई वाचून. मुलांच्या मनातलं कोणी नाही ग समजत आई वाचून. आणि घराला घर पण नसतं बाई वाचून. आणि घराला घर पण नसतं बाई वाचून. धन्यवाद. कविता आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.